दीनू सभायाभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. नमस्कार, मी प्राध्यापक अण्णाराव मुंडे, शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेड. सत्य, नित्य, शाश्वत आणि शुभ तत्वाचा कधीच नाश होत नाही असे अविनाशी तत्त्व पाळणारे, प्रसन्नचित्त, स्मितमधुर भाषणी, स्थिरता, दिव्यता, भव्यता, व्यापकता, सौंदर्य, ऐश्वर्य, माधुर्य, स्वाभिमानी, सुसंस्कृत राजकारणी, दिग्भ्रमित उद्योगी, विविध शासकीय व राजशासकीय पदाला शोभून दिसणारे, पदाचा महिमा वाढवणारे, सौंदर्याने युक्त मधुकरराव घाटे मागासवर्गीय सूतगिरणीचे संचालक, फुले समाज सुधारक समितीचे अध्यक्ष, मुखेड तालुक्याचे माजी आमदार माननीय अविनाशरावजी घाटे साहेब यांना दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी 57 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा आढावा. वागण्यात आणि बोलण्यात मधुर असणारे, समाजात फिरताना स्वतःच्या ऐश्वर्य शक्तीला विसरून जाऊन माधुर्य शक्तीला प्रगट करणारे, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून प्रजेला सुखभूमी प्रदान करून देणारे, दृष्टी पडताच पाप, भय, चिंता, दुःख, दारिद्र्याचा नाश करणारे, सर्वांना व्यापून असणारे, सर्वांना जिंकणारे, शरणागतासाठी कल्पतरू असणारे, पवित्रामध्ये पवित्र, मंगलाहून मंगल, मुखेडसारख्या दुर्गम भागात ज्ञानाचा दिव्य दीप प्रज्वलित करणारे, फुललेल्या कळीप्रमाणे नेत्र असणारे, विशाल बुद्धीचे, सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, दया, भक्ती, परोपकार इत्यादी हितकारी वचन पाळणारे, सद्गुण व सत्कर्माची खाण, कर्मव्यसनी, क्रियाविधी तज्ज्ञ, मनमिळव स्वभावाचे, कर्तव्य अनुशासन प्रिय, उत्कर्ष आणि उच्चांकीचे लोकभक्त, मुखेड तालुक्याचे माजी समाज कल्याण मंत्री कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब व श्रीमती प्रेमलाताई मधुकरराव घाटे आईसाहेब यांच्या पोटी दिनांक 17 ऑगस्ट 1967 रोजी मान्य श्री अविनाशरावजी घाटे साहेब यांचा जन्म झाला. स्वतःकडे सत्ता, संपत्ती, संबंधाचे ऐश्वर्य असतानाही अकारण समय, शक्ती आणि संपत्तीचा नाश होऊ नये म्हणून वर्तमान स्थितीत आयुष्यभर संतुष्ट राहता यावे, अंतःकरणातील मूळ उद्देशांची जागृती टिकून राहावी, भविष्यामध्ये लोकभक्तीमध्ये रममान होता यावे म्हणून त्यांनी 12वीपर्यंतचे शिक्षण मुखेडमध्ये राहून स्वतःच्या शाळेमध्ये घेतले. त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी औरंगाबादला त्यांनी गेले आणि उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त केल्यानंतर माननीय अविनाशरावजी घाटे साहेब यांनी एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात निर्जीव वस्तूंचे उत्पादन करणे, एखादा कारखाना टाकणे अशी सहज करता येण्यासारखी त्यांना कामं होती. परंतु स्वतःच्या मातापित्यांच्या अंतःकरणातील लोकभक्तीची पूर्तता करण्यासाठी सामाजिक अभियंता बनून समबुद्धीने अंतःकरणातील भाव, वाणी, वचन, कर्तव्य यात कोठेच विसंगती न येऊ देता जिल्हा परिषद ते आमदारकीपर्यंतच्या पदांना स्वकर्तृत्वाने सन्मान मिळवून दिलेला आहे. आळशी, अपयशी, असंतुष्ट, पाखंडी, चोर, लुटारू, प्रलोभनाला बळी पडणारे ऐकखाऊ यांना त्यांच्या योग्यतेनुसार न्याय देण्याचे महान कार्य माननीय अविनाशरावजी घाटे साहेब यांनी केलेले आहे. माननीय अविनाशरावजी घाटे साहेब यांनी पदाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून राग, द्वेष, हर्ष, शोक यांना शत्रू मानून सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणात स्वाभिमानी, सुसंस्कृत, शांत, संयमी, प्रेमळ नेता म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे. सज्जनहो, स्वतःच्या मातापित्याने स्थापित केलेल्या सद्गुणाच्या पराकाष्ठेच्या वर जाण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या काळात मोलाची कामगिरी करणाऱ्या कापसाच्या धाग्याला विदेशात मान मिळवून देत असताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुखभूमी प्रदान करून दिली. सूतगिरणीची उभारणी करत असताना त्याने देशासह विदेशात फिरून स्वयंचलित आधुनिक मशिनरी खरेदी करून वडिलाच्या स्वप्नातील मुखेड तालुका निर्माण त्यांनी केलेला आहे.
राजकारणात वडिलांच्या वचनाची पूर्तता करणारा एकमेव कृपाळू दयाळू नेता म्हणून नावलौकिकाला पात्र ठरणारा नेता म्हणजे माननीय अविनाशरावजी घाटे साहेब आहेत. म्हणून मला आता कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब यांना ओरडून सांगावेसे वाटते, हे मधुकररावजी घाटे साहेब, आपण दीनदुखितांचे मित्र होतात. फुले समाज समितीची आपण निर्मिती केली. या समिती अंतर्गत चालणाऱ्या सर्व शाखांमध्ये अखंड ज्ञानाचा यज्ञ चालू आहे. कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. शिक्षण शिकून बाहेर गेलेले विद्यार्थी देशासह विदेशात अनेक महत्त्वाच्या पदावरती विराजमान झालेले आहेत. ते अधिकाराचे जाणीव, समतेचे तत्त्व, न्यायबुद्धीने सत्कर्म करून राष्ट्राचा मान ते वाढवत आहेत. माननीय अविनाशरावजी घाटे साहेब पतितावरती उच्च कोटीची दया आणि कृपा करत आहेत. आपण यहलोक सोडून परलोकात गेल्यानंतर गेल्या 2 दशकात सतत भ्रम, आचरणातील चुका आणि खोटी आश्वासनं या 3 दोषामुळे प्रजा सर्वव्यापी ज्ञानाचे संपूर्ण निवेदन करू शकत नाही. त्यामुळे या जगतात बुद्धिमान माणसंही कुत्र्या मांजराप्रमाणे एकमेकाशी भांडण करत आहेत. त्यामुळे माननीय अविनाशरावजी घाटे साहेब यांच्याकडे 4 प्रकारची लोक आता येत आहेत. सक्रिय अवस्थेत संबंध स्थापित करण्यासाठी काही जण येत आहेत, तर साहेब निष्क्रिय अवस्थेत संबंध स्थापित करण्यासाठी काही लोक माननीय अविनाशरावजी घाटे साहेब यांच्याकडे येत आहेत. तर काही मित्र या नात्याने संबंध स्थापित करण्यासाठी येत आहेत, तर काही माधुर्य या नात्याने संबंध स्थापित करण्यासाठी येत आहेत. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो, सर्वांचे सुहृदय असणारे माननीय अविनाशरावजी घाटे साहेब सर्वांसोबत सखा याच नात्याने संबंध स्थापित करत आहेत. हा त्यांचा मूळ उपजत स्वभाव गुण आहे. समाजात मानवता रुजत नाही तोपर्यंत सर्व कर्म निष्फळ ठरतात. म्हणून खऱ्या मानवतेचा आरंभ करण्यासाठी देगलूर बिलोली तालुका आता सज्ज झालेला आहे. म्हणून आता माघार नाही. खऱ्या मूळ ध्येयाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते आपल्या आश्रयाने मानवता स्थापित करण्यासाठी आता शरण आलेले आहेत. गेल्या 2 दशकात अमानुषकी, अज्ञान, भ्रम आणि आश्वासनाच्या वाघिणीने प्रजेला भस्म केले आहे. आपली कृपाळू दयाळू वृत्ती आहे. ओलांडणे, पुढे जाणे, सत्य स्थापित करणे हा घाटे परिवाराचा मूळ सिद्धांत आहे. म्हणून अनियंत्रित प्रजा, शाश्वत काळ आणि कर्म हेच परमसत्याचे भाग आहेत. हे 3 एकत्र आले की पूर्ण परमसत्य बनते. परंतु अज्ञानी लोक परमसत्याला निर्विशेष मानत असले तरीही पूर्ण परमसत्य दिव्य व्यक्ती म्हणजेच अविनाशरावजी घाटे साहेब हेच आहेत. साहेब, आपण फेसबुकसारख्या सोशल मीडियावरती पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाण्याचा दुर्गम रस्ता दाखवणारे आपण आहात. आपले विचार सामान्य बुद्धीच्या पलीकडचे आहेत. साहेब, आपण स्वर्गातून आलात की नाही हे आम्हाला माहिती नाही, परंतु आपली दृष्टी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मात्र स्वर्ग बनल्याशिवाय राहत नाही. आपण या पृथ्वीवरती स्वर्ग बनवण्यासाठीच या ठिकाणी आलेला आहात एवढंच या ठिकाणी वाटतं. म्हणून आजच्या आपल्या या जन्मदिनी आपण तेज द्यावे सूर्याने झळकण्यासाठी, सुगंध द्यावा फुलांनी दरवळण्यासाठी, धैर्य द्यावे पृथ्वीने जिंकण्यासाठी, धन्यवाद.